नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आता या ठिकाणी आलेली आहे. हो महिलांनो, फरवरी हप्त्याबाबतचा जी.आर आता या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि लवकरच तुम्हाला आता लाडक्या बहिणींचे पैसे पण मिळणार आहेत. तर आता पैसे तुम्हाला 1500 मिळणार की 3000 मिळणार आहे आणि किती तारखेपर्यंत पैसे मिळणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर महिलांनो, जी-आर आला म्हणजे 100% तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे. तर अगोदर आपण हा जी-आर बघू कशा प्रकारचा आहे. तर तारखेपर्यंत तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. तर बघा महिलांनो, 24 मार्च काल रात्री हा जी-आर जाहीर करण्यात आलेला आहे. विषय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत म्हणजे निधी वितरणासाठी हा जी-आर जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये काहीच बदल नसते. या ठिकाणी तुम्हाला तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जो निधी असतो, हा तुमच्या लाडक्या बहिणीकडे वळवला गेलेला आहे. यामध्ये जवळपास 3,960 कोटी इतका नियत व मंजूर करण्यात आलेला आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. ठीक आहे, या ठिकाणी म्हटलेलं बघा. तर संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय, विशेष सहाय्यक विभाग तसेच महिला बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. तर महिलांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे हा जो निधी आहे, हा तुम्हाला 10 फरवरीलाच मिळाला पाहिजे होता आणि जे योजनेचे पैसे आहे, हे तुम्हाला 13 किंवा 14 फरवरीपर्यंत यायला पाहिजे होते. पण आता हा जो जी-आर आहे उशिरा काढण्यात आलेला आहे. जी-आर आल्यानंतर 3-4 दिवसांनी वितरणाला या ठिकाणी सुरुवात होणार. लक्षात ठेवायचं, 3-4 दिवसांनी या वितरणाला सुरुवात केल्या जाणार आहे. सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला बाल विकास विभागाची राहील. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसरे आर्थिक अनुदान मिळणार नाही. एवढं लक्षात ठेवा. ते या ज्या महिला असणार आहे, तर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ याचा जो लाभ ज्या महिला घेत असेल, त्यांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. ठीक आहे. तर महिलांनो, हा जी-आर जो आहे हा उशिरा आलेला आहे. म्हणजे 10 फरवरीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजे होते. पण आता त्यांनी 24 मार्चला जी-आर काढलेला आहे. जी-आर केव्हा पण आला तरी चालते. पण जी-आर आल्यानंतर कमीत कमी 3-4 दिवसामध्ये वितरणाला सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला 28 किंवा 29 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होण्याची शक्यता आहे किंवा त्या अगोदर पण तुम्हाला पैसे येऊ शकते. लक्षात ठेवायचं, 27, 28 आणि 29 हे 3 तारीख लक्षात ठेवायच्या. 3 तारखेमध्ये तुम्हाला केव्हा पण खात्यामध्ये पैसे येणार. तर महिलांनो, आता तुमच्या खात्यामध्ये फक्त ₹1500 पाठवला जाणार आहे. जे आपल्याला अगोदर वाटत होतं, की फरवरी आणि मार्चचे जे हप्ते आहेत ते एकत्रित येणार म्हणून, तसं आता होणार नाही. कारण कारण फरवरी वितरणाचा जो जी-आर आहे तो आता जाहीर करण्यात आलेला आहे. तर याचा अर्थ असा की फक्त ₹1500 तुमच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. 27, 28, 29 या 3 दिवसामध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. आणि लक्षात ठेवायचं, ज्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी केलेली आहे, त्या महिलांना पण आता फरवरीचा हप्ता मिळणार आहे. ज्या महिला आता पात्र केल्या जाणार आहे छाननीनंतर, अर्जाची छाननी केल्यानंतर ज्या महिला पात्र होणार आहे, त्या महिलांना आता या ठिकाणी फरवरीचा हप्ता 100% प्राप्त होणार आहे. आता तुम्ही जर आपली ई-के-वाय-सी केली नसेल, 31 मार्चपर्यंत आपली ई-के-वाय-सी करून घ्यायची. पण लक्षात ठेवायचं, ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली होती, त्यांनाच या ठिकाणी आपली ई-के-वाय-सी करता येणार आहे. ठीक आहे महिलांनो, तर पैसे यायला सुरुवात झाली की त्याबाबतचा व्हिडिओ मी बनवून त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.